मित्रांनो नमस्कार। तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत थिंक युअरसेल्फ रिच या पुस्तकाची। तर हे पुस्तक नेपोलियन हिल फाउंडेशन द्वारे प्रकाशित करण्यात आलेले आहे। हे पुस्तक श्रीमंतीकडे जाणाऱ्या मानसिकतेबाबत म्हणजे माइंडसेट बाबत मार्गदर्शन करते। थिंक अँड ग्रो रिच या प्रसिद्ध पुस्तकाच्या तत्वावर आधारित असून हे पुस्तक यश, समृद्धी आणि संपत्ती प्राप्त करण्यासाठी सकारात्मक विचारसरणी कशी महत्त्वाची आहे हे सांगते। श्रीमंती ही फक्त कष्टाने मिळत नाही, तर योग्य मानसिकता आणि कृतींच्या मिश्रणातून निर्माण होते। यशस्वी लोकांची मानसिकता समजून घेऊन आपण ती कशी आत्मसात करू शकतो यावरती हे पुस्तक भर देते। आता आपण या पुस्तकाची चॅप्टर वाईज बुक समरी शिकून घ्यायला सुरुवात करूया। चॅप्टर नंबर 1, श्रीमंतीसाठी योग्य मानसिकता विकसित करा। संपत्ती आणि यश फक्त बाह्य गोष्टींवर नाही, तर तुमच्या विचारांवर अवलंबून असते। मी श्रीमंत होऊ शकतो ही मानसिकता बाळगल्याशिवाय कोणीही श्रीमंत होऊ शकत नाही। चॅप्टर नंबर 2, तुमच्या विचारांची ताकद। सकारात्मक विचारसरणी तुमचे जीवन बदलू शकते। नेहमी संपत्ती, यश आणि संधी यावर लक्ष केंद्रित करा। तुमच्या आत दडलेल्या भीती आणि शंका काढून टाका। चॅप्टर नंबर 3, तुमच्या उद्दिष्टांचे स्पष्टीकरण करा। स्पष्ट आणि ठोस आर्थिक उद्दिष्टे ठेवा। माझ्या बँक खात्यावर 1 कोटी रुपये असतील अशी ठोस ध्येय ठेवा। चॅप्टर नंबर 4, विश्वासाची शक्ती। तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवल्यास तुमच्या कृती त्या दिशेने जातील। आत्मविश्वास वाढवण्यासाठी दररोज स्वतःला प्रेरित करा। चॅप्टर नंबर 5, कल्पकता आणि संधी शोधणे। श्रीमंत लोक समस्या सोडवतात आणि संधी शोधतात। कल्पकतेच्या मदतीने नवीन संधी ओळखा आणि त्यात काम करा। चॅप्टर नंबर 6, सकारात्मक सवयी विकसित करा। यशस्वी लोकांकडून शिकून त्यांच्यासारख्या सवयी लावा। वेळेचे योग्य नियोजन करा, वाचन करा आणि सतत शिकत राहा। चॅप्टर नंबर 7, जोखीम घेण्याची मानसिकता ठेवा। सुरक्षिततेच्या जोखडातून बाहेर पडा आणि नवीन प्रयोग करण्यास तयार राहा। अपयशाकडून शिकून पुढे जाणे महत्त्वाचे आहे। चॅप्टर नंबर 8, श्रीमंत लोकांसोबत संपर्क वाढवा। श्रीमंत आणि यशस्वी लोकांकडून शिकणे हा मोठा मार्ग आहे। योग्य नेटवर्किंग करून नवीन संधी मिळवा। चॅप्टर नंबर 9, तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा। श्रीमंतीसाठी शिस्त आणि भावनांवर नियंत्रण आवश्यक आहे। भीती, निराशा आणि आळस टाळा आणि सातत्याने मेहनत घ्या। चॅप्टर नंबर 10, आपल्या मनाची पुनर्रचना करा। जुने आणि निगेटिव्ह विचार सोडून नवीन संपत्ती केंद्रित विचार अंगीकारा। दररोज सकारात्मक विचार आणि उद्दिष्टांची आठवण ठेवा। त्या पुस्तकाची मुख्य शिकवण, श्रीमंती ही मानसिकतेवर अवलंबून असते। श्रीमंत होण्याचे विचार करा। स्पष्ट आर्थिक उद्दिष्टे ठेवा आणि त्यावर काम करा। तुमच्या आत विश्वास निर्माण करा। संधी शोधण्याची सवय लावा। नवीन सवयी, योग्य नेटवर्किंग आणि कल्पकतेचा वापर करा। अपयशाला घाबरू नका। यशस्वी लोक अपयशातून शिकतात आणि पुढे जातात। थिंक युअरसेल्फ रिच हे पुस्तक तुम्हाला श्रीमंत होण्याच्या मानसिकतेकडे घेऊन जाते आणि तुमच्या आर्थिक यशाचा मार्ग सुकर करते। तुम्हाला जर हे पुस्तक वाचायचं असेल तर हे पुस्तक खरेदी करण्यासाठीची लिंक आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक ऑनलाईन खरेदी देखील करू शकता। तुम्हाला ते घरपोच मिळून जाईल। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।